2024-25 या वर्षामध्ये ग्रेड ए अवॉर्ड केलेलं कॉलेज डॉक्टर जी.डी. पॉल फाउंडेशनचं नवी मुंबईचं YMT आयुर्वेदिक कॉलेज। या कॉलेजची ओपन साठी ट्युशन फी 2,43,000 तर डेव्हलपमेंट फी 26,000 2024च्या बॅच साठी होती। थोडक्यात तुम्ही जर ओपन मध्ये असाल आणि तुमच्याकडे कोणतीही सवलत नसेल तर तुम्हाला 2,70,000 इतका डीडी काढायचं काम पडू शकतं। 2021 ते 24 या 4 वर्षाचा कट ऑफ ओपन साठी पुढील प्रमाणे होता। 21 साठी 439, 22 401, 23 458 तर 24 साठी होता 522। आपण जर ओबीसी, ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी मध्ये असाल तर ट्युशन फी जवळपास 1,22,000 आणि डेव्हलपमेंट फी 26,000 असा एकत्रित 1,48,000चा डीडी आपल्याला काढायचं काम पडू शकतं। मुलींना फ्री एज्युकेशनचा फायदा या कॉलेजमध्ये सुद्धा मिळतो। 2021 ते 24 या वर्षातील ओबीसीचा कट ऑफ बघूया। 21 441, 22 394, 23 मध्ये होता 455, 24 514। एससीबीसी ही कॅटेगरी 2024 मध्ये नवीन आलेली होती तर एससीबीसीचा 24चा कट ऑफ होता 439। समजा आपली अलॉटमेंट ही एससी आणि एसटी या कॅटेगरी मधून झालेली असेल तर आपल्याला डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी दोन्ही सुद्धा माफ असते, पण हॉस्टेल मेसचा थोडाफार खर्च आपल्याला येऊ शकतो। 21 आणि 24चा एससी आणि एसटीचा कॅटेगरीनुसार कट ऑफ बघूया। एससी कॅटेगरीसाठी 2021 मध्ये 401 ते 22 390, 23 415, 24 498। ती एसटी कॅटेगरीसाठी होता 2021 मध्ये 283, 22 मध्ये 232, 23 309, 24 325। आपण जर विजय एनटी या कॅटेगरी मधून कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी जात असाल तर ट्युशन फी माफ असते आणि डेव्हलपमेंट फी 26,000 इतकी पडते। विजय एनटीचा 2021 ते 2024चा कट ऑफ आता आपण बघूया। विजय 2021 साठी 448, 22 429, 23 458 तर 24 साठी होता 550। एनटीबी साठी होता 21 मध्ये 417, 22 395, 23 430 आणि 2024 मध्ये होता 520। आता बघूया एनटीसीचा कट ऑफ। 2021 मध्ये होता 450, 22 मध्ये 413, 23 मध्ये होता 449 तर 24 मध्ये 521। आपण जर नवीन असाल तर जिजाऊ अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा। एनटीडी साठी 2021 मध्ये होता 458, 22 394, 23 426 आणि 2024 मध्ये होता 539।